नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज आपण मोदक बनवणार आहे. मला जायचं आहे दर्शनासाठी. माझ्या मैत्रिणीकडे गणपती बसलेला आहे. चला म्हटलं मोदक बनवूया. तर मी इथं पीठ चाळून घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली, पाणी टाकलं, 1 चम्मच तूप टाकून घेतलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. तर चला, पाणीला उकळी आलेली आहे. आपण इथं पीठ टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून मस्त असं मिश्रण चांगलं असं वाफ देणार आहे. तर बघा, मी इथं झाकण ठेवते. चला, झाकण ठेवून वाफ दिली. इकडे आपण आता उघडून बघते. मी आता वाफ बसलेली छान अशी. आणि चला म्हटलं, कामावरून घाई आली आणि इथं मी खोबरं किसून घेतलं, काजू बदाम थोडेसे तुकडे टाकून घेतले, साखरच मिक्स केली आणि हे मिश्रण बनवून घेतलं. तर चला, इथं आपलं पीठसुद्धा छान असं वाफून गेलेलं आहे. आणि आता मी ताटामध्ये ओतून घेतलं आणि तुपाचा हात लावून मस्त असं नरम करून घेते. चला, हे बघा, मी पीठ कसं मऊसूत करून घेतलेलं आहे. चला, आता मोदक बनवायला घेते. तर मी पाकळींचे मोदक बनवते बघा. तर मोदक कसे वाटले मला नक्की सांगा. छान छान अशा कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर बघा, मी इथं कळींचे मोदक बनवते बाप्पासाठी, मागील गणपतीसाठी. तर हे बघा मोदक. आता मी हे मिश्रण भरून घेते आणि सगळे मोदक असे मी बनवून घेते. इकडे मी आता गॅसवर कढईसुद्धा ठेवलेली होती. पाणी गरम ठेवलं, एक झाकणी ठेवली आणि हे आपले मोदक वाफवायसाठी ठेवले. तर हे मोदक कसे वाटले नक्की सांगा मला. चला मंडळी, बघा, आपले मोदक मस्त वाफवून गेलेले आहे. उकडीचे मोदक बघा, हातालासुद्धा चिटकत नाही आहे आणि छान असे मोदक आले आपले. तर चला मंडळी, बाय बाय. कसे वाटले मोदक नक्की सांगा. मग पूर्ण व्हिडिओ बघा, छान कमेंट करा. चला, बाय बाय.